साताऱ्यातल्या बातमीनं मात्र सारांचंच मन हेलावून गेलेलं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मंत्री महोदय पंकज भोयर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भोयरजी, तुमच्यापर्यंत या सगळ्याविषयी काय ब्रीफिंग देण्यात आलेलं आहे? फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं त्या ठिकाणी घटना समोर आलेली आहे आणि त्यांच्या हातावरती एक मजकूर आढळून आलेला आहे। त्या अनुषंगाने सखोल चौकशी पोलिसांमार्फत त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे। या संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। अगदी, पण एक आता प्रतिक्रिया अशी देखील समोर येते भोयरजी, त्यांचं असं म्हणणं आहे, चुलते आहेत ते या महिला डॉक्टरचे, त्यांचं असं म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याकरता म्हणून आपल्यावर दबाव होता आणि असं जर वारंवार होत राहिलं तर मात्र आपण टोकाचं पाऊल उचलू असं या महिलेकडून नातेवाईकांना सांगण्यात आलेलं होतं। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याकरता सातत्यानं दबाव टाकला जायचा असं या महिला डॉक्टरचं म्हणणं होतं। नाही, या संदर्भात ज्या ज्या तक्रारी आता प्राप्त होईल त्या अनुषंगाने सगळी सखोल चौकशी करण्यात येईल आणि जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संदर्भातला असो किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये असो आणि ह्या संदर्भात ज्यांनी हे कृत्य केलं त्या नराधमांवर देखील निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। अगदी, या सगळ्या संदर्भात PSI बदने यांचं नाव समोर येताना दिसतंय। धन्यवाद भोयरजी आपल्यासोबत या सगळ्या विषयी। भोयरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? PSI बदने देखील नाव या सगळ्या प्रकरणी समोर येताना दिसतंय। गृहराज्यमंत्री आहात तुम्ही, या सगळ्यावर काय कडक पावलं उचलली जातील? त्या सुसाईड नोट मध्ये काही नावं त्या ठिकाणी आढळून आलेले आहे। जे नावं आले त्यांची क्रॉस व्हेरिफिकेशन करून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मंत्री महोदय। आपण पाहतोय आत्महत्येपूर्वी पोलिसांकडून सातत्यानं दबावाचा आरोप या ठिकाणी केला जातोय। महिला डॉक्टर यांच्या चुलत्यांनी हा आरोप केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।